नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहोत पुण्याच्या ट्रॅफिक पासून लांब एका शांततेच्या ठिकाणी संतांचे दर्शन घ्यायला। हळशी म्हणून एक गाव आहे पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर लांब। तिथे संत दर्शन म्हणून एक जागा आहे। आपल्या महाराष्ट्रात जे थोर संत महात्मे होऊन गेले त्यांच्या काळातील दृश्य व त्यांच्या हुबेहूब मूर्तीचे दर्शन आपण घेणार आहोत। विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, त्या साइडला साईबाबांचं मंदिर आहे, ऍडव्हेंचर पार्क आहे, बोटिंग आहे, असे बरेचसे स्पॉट आहेत। आपण पहिले विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊया। माझ्या मागे तुम्ही एक किल्ला बघू शकता, तो त्याला तिकोनी किल्ला असे म्हटलं जातं। सोन्यासारखी मूर्ती चमकते, खूप प्रभावशाली मंदिर आहे, एकदम पॉझिटिव्ह फील येते इथे। वरती विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्याच्याच एक्झॅक्ट खाली साईबाबांचं मंदिर आहे। साईबाबांची मूर्ती तुम्ही बघू शकता, एकदम पांढर शुभ्र आणि पॉझिटिव्ह आहे। माझ्या मागे सत्य साईबाबा यांचा फोटो आहे आणि अजून एक गोष्ट, दोघं मंदिर मध्ये एंटर केल्या केल्या जी पॉझिटिव्ह वाइब येते ती कुठेच येणार नाही। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मंदिराचा जो परिसर आहे एकदम भारी आहे, गार्डन प्रॉपरली मेंटेन केलं गेलंय आणि आता हळूहळू पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे। विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर इथं सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तर आपण याचे सुद्धा दर्शन घेऊया। जसंही पाऊस जोरात सुरू झाला, इथला निसर्ग अजूनच सुंदर दिसायला लागला, जसं की आपण स्वर्गातच आलेलोय। आता आपण एका गुफेमध्ये चाललोय। 3 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 100 रुपये आणि 10 वर्षाच्या वरील जे मुलं आहे त्यांच्यासाठी 200 रुपये। इथून पुढे सर्व गुफा आहेत आणि त्या गुफांमध्ये संतांची मूर्ती व शिल्पमूर्ती देखील साकारले गेले आहे। एक मोठा बोगदा, एकदम डेंजरस फिलिंग येते आणि इथे एक मोठा सिंह आहे, तुम्ही बघू शकता।
टाईप आहे. जर आपल्या सोबत कोणी नाही राहिलं तर आपण इथं हरवून जाऊ. इथं जर लाईट्स नसते तर इथं पूर्ण अंधार झाला असता. केव मधनं बाहेर आल्या आल्या इथं शंकर पार्वतीची आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि त्यांच्या समोरच नंदी बैल आहे. श्रावण बाळची गोष्ट आपण पुस्तकात वाचलेली आहे. आज प्रत्यक्षात श्रावण बाळ त्यांच्या आई वडिलांना काशीच्या यात्रेला घेऊन जाताना दिसत आहे. त्यांच्या खांद्यावर कावड आहे व आई वडील त्यात बसलेले आहे. पुढील दृश्यात संत रविदास त्यांच्या आई वडिलांची सेवा कशा प्रकारे करत असत हे दाखवले आहे. काम करत असताना आई वडिलांची सेवा हे फक्त कोणी योगी पुरुषच करू शकतो. आता इथं केव संपलेली आणि बांबूचा रस्ता सुरू झालाय तर आपण पुढे जाऊन बघू इथं काय. पंढरपूरच्या विठ्ठलांची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करताना दिसत आहे व दारात उभे श्रीकृष्ण. खूपच सुंदर दृश्य. करकटेवरी उभे विठेवरी. आता आपण तेच बघितलं. आता आपण पुढे जाऊया. पुढील दृश्य बाळ नामदेवांचे आहे, जिथे ते विठ्ठलाला समोर येऊन दर्शन द्यायला सांगतात व नैवेद्य ग्रहण करा, नाहीतर मी तुमच्या चरणांवर माझे डोके आपटेल असे सांगतात. संत जनाबाई यांची कथा अशी होती की त्या जेव्हा काम करत असताना थकायच्या तेव्हा पांडुरंगांचे नाम स्मरण करत असत व तेव्हा स्वतः पांडुरंग त्यांना कामात मदत करत असत. हे आहेत चांगदेव महाराज. आमच्या खानदेशात यांचे मंदिर आहे. चांगदेव महाराज 1400 वर्ष मृत्यूवर विजय प्राप्त करून ज्ञानदेवांच्या भेटीला गेले होते. भेटीला जात असताना ते वाघावर बसून व हातात सापाचा चाबूक घेऊन गेले होते. ही कथा येथे दाखवण्यात आली आहे. संत गोरा कुंभार यांचे दोन्ही हात कापून टाकले होते. त्यावेळी स्वतः विठुराया व रुक्मिणी आपल्या प्रिय भक्त गोरा कुंभार यांच्या घरी मडके बनविणे तसेच पाणी भरणे अशी कामे करीत असत.
क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम यांच्या भेटीचा। मित्रांनो, हे संत तुकाराम आहे आणि दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपन, मुक्ताबाई यांच्या प्रतिमा। इथे श्रीकृष्ण त्यांच्या गायी वासरांना चारताना आणि वरून पाऊस सुद्धा पडतो, तर हे रिअल दृश्य सारखं वाटतंय। मित्रांनो, माझ्या समोरच इथं साईबाबांची विशाल मूर्ती आहे, जिला बघून खूप प्रसन्न वाटतंय। मित्रांनो, ही सत्य साईबाबांची मूर्ती आहे। आणि हत्ती असा वाटतोय जसं की खरंच आहे।
मित्रांनो, अशा प्रकारे आपण पुण्याच्या ट्रॅफिक पासून लांब एका शांततेच्या ठिकाणी आलो संतांचे दर्शन घ्यायला. तर प्रत्येक व्हिडिओ बनवण्याच्या मागे फारच मेहनत लागते. तर तुम्ही प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, ज्याने मला अजून प्रतिसाद भेटेल आणि मी तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बनवून देत जाईल. तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एक न्यू व्हिडिओ मध्ये. बाय बाय.